टॉयलेट नंतर रक्त दिसलंय, दुखणं आहे पण मनात भीती, सर्जरी नकोच हो. जर तुम्हालाही हे वाटत असेल तर तुम्ही एकटे नाही आहात. नमस्कार, मी आहे डॉक्टर निहार चांडक. आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत पाईल्सची कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट, म्हणजेच शस्त्रक्रिया शिवाय उपाय. कोणते इलाज घरच्या घरी करता येतात, कोणत्या औषधांनी फायदा होतो आणि किती दिवसात परिणाम दिसतो, सगळं काही एकाच व्हिडिओमध्ये. चला तर मग सुरू करूया. सर्वात महत्त्वाचं कारण लाईफस्टाईल फॅक्टर, जसं की डाएट, पाणी प्यायचं प्रमाण आणि टॉयलेट हॅबिट्स. या सगळ्यांवर आपण आधीच्या भागांमध्ये सविस्तर चर्चा केली आहे. जर ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर नक्की बघा, कारण की हे पाईल्सचं रूट कॉजला ॲड्रेस करतात. आज आपण फोकस करणार आहोत घरगुती उपाय, औषध आणि नॉन सर्जिकल ट्रीटमेंट ऑप्शन्सवर. सुरुवात करूया काही सोप्या घरगुती उपायांपासून. सीड्स बाथ. एका मोठ्या प्लास्टिक टबमध्ये गरम पाणी घ्या आणि दिवसातून 10 ते 15 मिनिटं त्यात बसा, विशेषतः टॉयलेट नंतर. याच्याने इचिंग, पेन आणि स्वेलिंगसाठी हे जबरदस्त आराम पडतो. दुसरा आहे इसाबगुल. 1 चमचा इसाबगुल गरम पाण्यासोबत किंवा दुधासोबत झोपण्याच्या आधी. याच्याने स्टूल सॉफ्ट होतो आणि जोर देणं टाळलं जातं. कोल्ड कंप्रेशन. आईस पॅक स्वच्छ कपड्यातून गुंडाळून एनसच्या आसपास 5 ते 10 मिनिटं ठेवा. थंडावा आणि स्वेलिंगमध्ये आराम मिळतो. डोनट कुशन. जर बसताना त्रास होतो तर डोनट शेप्ड कुशन वापरा. डायरेक्ट प्रेशर कमी होतो आणि कम्फर्ट वाढतो. घरगुती उपायांबरोबरच काही ओव्हर द काउंटर क्रीम्स आणि डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर मिळणारी औषधी उपयोगी पडतात. चला पाहूया ऑप्शन्स आणि त्यांचे फायदे तोटे. टॉपिकल क्रीम्स आणि ऑइंटमेंट, ज्याच्यात झिंक ऑक्साईड, लिडोकेन, हायड्रोकॉर्टिसोन हे सगळे वापरले जातात. लिडोकेन हा त्रास कमी करतो, झिंक ऑक्साईड थोडं सुदनिंग इफेक्ट देतो आणि हायड्रोकॉर्टिसोन सूज कमी करतो. याचे फायदे: इचिंग आणि बर्निंगमध्ये झपाट्याने आराम पडतो. याचं नुकसान आहे स्टिरॉइड क्रीम्स. याला आपण लांब वापरू शकत नाही. स्टिरॉइड क्रीमला जर दीर्घकाळ वापर केल्यास स्किन थिनिंग होऊ शकतो. सपोजिटरीज हे विशेषतः इंटरनल पाईल्ससाठी वापरतात. टॅबलेटसारखा स्ट्रक्चर रेक्टममध्ये इन्सर्ट केला जातो. याच्याने लोकल स्वेलिंग कमी होते, स्टूल पास करण्यास सोपं होते. हे वापरण्यासाठी हात स्वच्छ ठेवावेत. फ्लॉइड टॅबलेट्स जसं की डॅफ्लॉन हे एक वेन टोनर आहेत. ते स्वलन वेनला श्रिंक करतात आणि ब्लिडिंग कमी होतो. स्टूल सॉफ्टनर्स जसं की लॅक्ट्युलोज किंवा क्रिमाफिन हे स्टूल सॉफ्ट ठेवतात, पण डॉक्टरचा सल्ला घेणं गरजेचं आहे. ओव्हरयूज केल्यानंतर याची डिपेंडन्सी निर्माण होऊ शकते. हे उपाय मुख्यतः ग्रेड 1 आणि ग्रेड 2 पाईल्समध्ये रिझल्ट देतात, पण जर ग्रेड 3 किंवा ग्रेड 4 पाईल असेल किंवा मास वारंवार बाहेर येत असेल किंवा रेग्युलर ब्लीडिंग होत असेल किंवा प्रोलॅप्स झाला असेल तर कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट पुरेसा नसतो. फिशर फिशुला असल्यास वेगळं ट्रीटमेंट गरजेचं आहे. डॉक्टरकडे कधी जावं? 3 ते 5 दिवसापेक्षा जास्त ब्लीडिंग होत असेल, पाईल्स बाहेर आलं असेल आणि आत जात नसेल, स्टूल पास करताना तीव्र वेदना होत असतील, क्रीम्स लावून सुद्धा काहीच फरक पडत नसेल, डायग्नोसिस सोपे आणि पेनलेस असते आणि वेळेवर इलाज केल्यास सर्जरी टाळता सुद्धा येऊ शकते. तर मित्रांनो, जर पाईल्स अर्ली स्टेजमध्ये असेल तर या कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंटने 95% पर्यंत आराम मिळू शकतो. पण जर त्रास वाढला असेल तर पुढच्या टप्प्यात असतो ॲडव्हान्स सर्जिकल ट्रीटमेंट. आणि म्हणून पुढच्या भागात आपण बोलणार आहोत पाईल्सचे सर्जिकल ट्रीटमेंट. कोणता प्रोसिजर कशासाठी योग्य आहे, त्याचे फायदे काय आहेत आणि त्याची कॉम्प्लिकेशन्स सुद्धा. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कन्झर्वेटिव्ह उपायांमध्ये सर्वात जास्त आराम कशामुळे मिळतो. मी आहे डॉक्टर निहार चांडक. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि शरीराची ऐका. धन्यवाद.